नमस्कार. तर मी आज बनवणार आहे मसाला शेंगदाणे. अगदी कुरकुरीत होतात बरं का, तुम्ही बघू शकताय. आणि चवीला भन्नाट लागतात आणि बनवायला अगदी 5 ते 10 मिनटामध्ये बनवून तयार होतात. चला मग तुम्हाला दाखवते. हे बघा, मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 कप बेसन पीठ टाकले. त्यानंतर इथे 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे छान असे क्रिस्पी होतात. त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट टाकायचे आणि थोडासा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचे. त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. जास्त पाणी नाही टाकायचं बरं का. तर बघू शकता असं सगळं एकजीव झालेलं आहे. पण तेलामध्ये सोडलं की ते नंतर सुटसुटीत होतं. तेल गरम झालं की जास्त गरम नाही करायचं बरं का. जास्त जर गरम केलं की लगेच जळलं जातं. त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करायची आणि सगळे टाकून घ्यायचे आणि कमी गॅसवरती छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे. तर थोड्या वेळाने सुटसुटीत होतात बरं का. तर बघू शकताय थोडेसे सुटसुटीत झालेले आहेत. छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. तर बघू शकताय छान असे कुरकुरीत झालेले आहेत. बघा आवाज पण येतोय छान. त्यानंतर मी दुसरे पण असेच टाकून घेते. आता दुसऱ्यांदा टाकलं की तेल गरम आहे ना, तर गॅसची फ्लेम कमीच करायची बरं का, फुल नाही करायची. कारण फुल केली की बाहेरून भाजले जातात आणि आतमधून म्हणजे कडक होत नाहीत, मऊ होतात. त्यामुळे कुरकुरीत होईपर्यंत छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे. तर बघू शकता हे पण मस्त तेलामध्ये तळून झालेले आहेत. तर आहे ना अगदी झटपट होणारी रेसिपी. तर हे बघा बनवून झालेले आहेत. तर आमच्या आरवला तर एवढी घाई लागली होती. त्याला असं चटपटीत खायला खूप आवडतं बरं का. तर बघू शकताय असे कुरकुरीत आवाज येतोय छान. आहे ना अगदी 5 मिनिटामध्ये बनणारी रेसिपी आहे. बघा आमचा आरव तर माझ्या जवळच उभा आहे. त्याला खायची गडबड आहे पण गरम आहे. तो राखानच बसलाय. आरव झाले ना बनवून तयार? आवडले का तुला? बाय कर. बाय बाय. मी कोणतीही रेसिपी बनवायला ना तो माझ्या जवळच उभा असतो. तर बघू शकताय झटपट बनवून तयार आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.